दिशा संकल्प फाउंडेशन आदिशक्तीचा जागर हा कार्यक्रम दरवर्षी नगरसेविका स्वाती भामरे या आयोजित करत असतात. यावर्षी देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर केतकी चौधरी यांच्या वर्कशॉपच्या माध्यमातून अनेक महिलांनी यावेळी या कार्यक्रमात नृत्यासाठी सहभाग नोंदवला आहे. याचाच समारोप म्हणून काही महिलांनी केतकी चौधरी मॅडम आणि स्वाती भामरे यांच्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे स्वाती भामरे मॅडम आणि केतकी चौधरी मॅडम यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. बघूया विशेष रिपोर्ट. मगाशी आपण बघितलं की ज्या महिलांनी वर्कशॉप अटेंड केलं त्यांच्या देखील काही प्रतिक्रिया आपल्याला होत्या. ज्यांनी शिकवलं ही सगळी टीम, केतकी मॅम आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आता खरं तर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला अशा स्वाती भामरे मॅम आपल्यासोबत आहेत. मॅम, खरं तर आजचा समारोप होता आणि समारोपासाठी तुम्ही या ठिकाणी हजेरी लावली, कसं वाटतं तुम्हाला, काय सांगा? सगळं मैत्रिणींचा, केतकीचा खूप आग्रह होता की आज गरब्याच्या वर्कशॉपच्या समारोपला तुम्ही यायचं आहे आणि मी इथे आली आणि खूप आनंद वाटला की केतकीने इतकं सुंदर प्रशिक्षण सगळ्यांना दिलेलं आहे आणि सगळ्या मैत्रिणींना खूप आनंद झाला. वा, खरं तर अजून बरीचशी माहिती मॅमकडनं घ्यायची आपल्याला, पण आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय आणि हा जो काही वर्कशॉपचा समारोप होता हा सगळा वृत्तांत आपण लोकसाक्षी वृत्तवाणीच्या माध्यमातून लवकरच बघणार. थँक्यू सो मच. खरं तर आज समारोप नाही म्हणता येणार, कारण आता फक्त 2च दिवस शिल्लक आहे आणि घटस्थापनेचा दिवस. त्यानंतर सर्वत्र आपल्याला जल्लोषाचं वातावरण बघायला मिळतं. महिला वर्ग म्हटलं की गरबा आणि संपूर्ण जे काही 7 दिवस 10 दिवस असतो हा पूर्ण धुमाकूळ ते घालत असतात. परंतु या सर्व महिलांच्या पाठीमागे जी प्रॅक्टिस असते, जो सराव असतो, जे प्रशिक्षण घेतलं जातं आणि ते देणारं म्हणजेच केतकी चौधरी. खरं तर दिशा संकल्प फाउंडेशन आयोजित आदिशक्तीचा जागर हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. स्वाती भामरे मॅम जर बघायला गेलं सगळं आयोजन करत असतात, परंतु केतकी चौधरी मॅम या सगळ्या महिलांना प्रशिक्षण देत असतात. आज समारोप होता. मॅम, काय सांगा? खरं तर समारोप असं नाहीच म्हणता येणार, कारण या महिला 15 दिवस नाही तर पुढचे 10 दिवस आमच्याशी जोडलेल्या असतात. कारण 15 दिवसाचं प्रशिक्षण घेऊन त्या मेन इव्हेंटला गरबा खेळायला 9 दिवस देवीसमोर त्या उभ्या असतात. तर एक छोटासा म्हणजे आपला डान्स जो दिशा संकल्प फाउंडेशन ऑर्गनाईज बाय गरबा होता त्याचं हे वर्कशॉप होतं 15 दिवसाचं. ते जरी झालं असलं तरी स्वातीताईंनी आकाशवाणीला 3 ऑक्टोबर ते 12 तारखेपर्यंत गरबा ऑर्गनाईज केलेला आहे. तर खास महिलांसाठी आहे आणि पहिल्या दिवशी तर महाआरती आहे. लेझीम आणि नऊवार साडी नथ घालून महिलांनी तिथे जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहायचं आहे आणि त्यासाठीचा हा प्रयास होता की सगळ्या महिला वर्गांनी तिथे येऊन आनंद घ्यावा, त्याच्यासाठी हे गरबा वर्कशॉप ठेवलं होतं. मग अशी आम्हाला ट्रेलर बघायला मिळाला खरं तर या सर्वांचा, आणि ट्रेलरच एवढा सुपरहिट म्हटल्यानंतर चित्रपट कसा असेल हे आपल्याला सगळ्यांना बघायलाच मिळणार आहे. मेहनत खूप असते. काय साधारण याचा अनुभव असतो? 15 दिवस आपल्याला वर्कशॉपमध्ये सगळ्यांना आठवण असतं, कसा अनुभव असतो? 15 दिवस वेगवेगळ्या महिला शिकायला येत असतात. कोणी अगदी 30 वर्षाच्या आहेत, कोणी 20 वर्षाच्या मुली आहेत, तर कोणी ATF आमच्याकडे होत्या. तर सगळ्यांनी आनंद घेतला आणि पायाचं दुखणं असू द्या किंवा कमरेचं असू द्या, घरातलं काम असू द्या, सगळं बाजूला ठेवून महिला वर्ग आज इथे शिकायला जास्तीत जास्त जवळजवळ 150 महिलांना हा गरबा शिकवला आणि यावर्षीचा चांगला अनुभव होता. माझ्यासोबत माझी टीम पण होती. तुमची काय मित्र आहे, साक्षी आहे, आणि ह्यांनी छान मला साथ दिली. त्यांच्यामुळे खरं तर हे सक्सेसफुल झालं. खरं तर मॅम हे सगळं श्रेय देऊन टाकलेलं की माझी खूप साथ होती आणि मला झलक पण बघितली अप्रतिम असतात. कसा अनुभव होता? दिशा फाउंडेशन स्वातीताई आणि केतकीताई यांच्याबरोबर आमचं पहिलंच वर्ष आहे, पण इतकी मजा आली आणि 15 दिवस संपूच नाही आम्हाला सारखं असं वाटत होतं. आम्हाला खूप मजा आली आणि लेडीजने सुद्धा इतका छान प्रतिसाद दिला. तर दरवर्षी म्हणजे आम्हाला कायमच दिशा फाउंडेशन स्वातीताई आणि केतकीताईबरोबर काम करायला नक्कीच आवडेल. तुझा अनुभव कसा होता? मी पहिल्यांदाच केलं आहे, कधी वर्कशॉप कधीच केलं नव्हतं. ताईने मला संधी दिली पहिल्यांदा असा अनुभव घेतला की बायका पटकन कॅच करू शकल्या, नाहीतर इतर वेळेस कॅच करू शकत नव्हत्या. त्या आम्हाला बेसिकपासून शिकवायला लागल्या. त्यांनी खूप छान हे केलं आम्हाला. तुझा अनुभव कसा? मी तर मॅमकडनं पहिल्यांदाच शिकली, म्हणजे मला बेसिक्स पण नव्हते. मला त्यांनी शिकवलं आणि मगच मी बाकीच्या बायकांना शिकवू शकले. तर
कॉन्फिडन्स कमी आहे. म्हणजे मला बोलता पण जमत नाही, पण तरी मग मी मॅमसोबत जाऊन थोडंसं कसं हँडल करायच्या गोष्टी ते बोलता जमत नाही पण नाच छान करते. खरं तर हा सगळा अनुभव असतो आणि एकच विचार असतो की बाबा जो काही सण आपण साजरा करत असतो तो अतिशय आनंदाने व्हायला पाहिजे, परंतु सॅटिस्फॅक्शन महत्त्वाचं असतं. आपल्याकडे ज्यावेळेस कोणी शिकायला येत असतं त्यावेळेस आपण कुठेतरी ते शिजा घेऊन जात असतात कुठल्या, तर रिझल्ट जो असतो तो नेमके सांगत असतात. सो हा प्रयत्न तुम्ही सर्वजण करतायत. खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपण त्या दिवसाची वाट बघूया की ते परफॉर्म करणार. थँक्यू सो मच. तर 15 दिवसाचं वर्कशॉप जर बघायला गेलं तर खूप आपल्याला त्या गोष्टी शिकायला मिळतात. वेगवेगळ्या ओळखी देखील होत असतात, परंतु आपल्याला कुठेतरी त्याचं सादरीकरण करायचं हा वेगळा आनंद असतो. तुमचा अनुभव कसा होता? छान वाटलं. स्वातीताईंमुळे खूप काही असं शिकायला पण मिळालं. मेन म्हणजे वेळात वेळ काढून त्यांनी बॅचेस वेगळ्या केल्या, त्यासाठी केतकी मॅडमांना पण खूप खूप धन्यवाद करते मी. आणि असं सांगून इच्छित आहे की आपण तर रोज चूलमूल करतोच, पण त्याच्यातून काहीतरी वेगळं करायला शिकायला मिळालं आहे, त्याच्यामुळे स्वातीताईंचं खूप खूप मनापासून धन्यवाद. त्यांनी त्यांच्या वेळेनुसार आणि समोरच्या म्हणजे बायकांच्या वेळेनुसार त्यांनी बॅचेस करून घेतल्या आणि केतकी मॅडमने ते इतकं सुंदर करून घेतलं आहे की आम्ही गेल्या वर्षी जॉईन झालो होतो. खूप छान अनुभव आला, छान वाटलं, काहीतरी वेगळं करण्यात मजा आली जे आपण शाळेत करू नाही शकलो आहे. त्यानंतर आपल्याला आता इथे लेझिम पण दाखवणार आहे, घुमर म्हणून एक डान्स आहे, त्याचंही ते खूप छान करून घेत आहे. त्यामुळे स्वातीताईंना आणि केतकी मॅडमांना खूप खूप धन्यवाद करते. केतकी मॅडम यांच्या आल्यामुळे हा वर्कशॉप झाला. मी अगदीच नवखी होती, प्रथमच इथे एंट्री केली, परंतु त्यांनी खूप छान पद्धतीने शिकवलं. मुख्यतः ज्यांचे आमचे पायही वळत नाही, 50च्या पुढच्या 60पर्यंतच्याच खूप लेडीज याच्यात आहे, पण सगळे खूप छान एन्जॉय करतात, सगळं छान सांगतात. त्यांच्या स्टुडंटही आम्हाला खूप सुंदर शिकवतात, त्याच्यामुळे आम्हाला आनंद तर होतो. आणि ह्या इव्हेंटचा आम्ही एक भाग होऊ, त्याच्यामुळं तोही एक वेगळाच आनंद आहे. हा एक आमच्या घटस्थापनेच्या दिवशी एक आमचं आहे लेझिम वगैरे जे आम्ही शाळेतून सोडलेलं आहे, त्याच्यानंतर आम्ही कधी त्या लेझिमला हातही लावला नाही, तर त्याचाही आम्हाला खेळण्याचा अनुभव येतो आहे आणि आनंदही आम्ही तो खूप लुटतो. तसंच एक दिवशी घुमर जे आपल्या राजस्थानमध्ये खूप पॉप्युलर आहे, तो डान्स ते शिकवतायत, घेत आहेत आणि तो आम्ही सगळ्याजणी मिळून खूप आनंद एन्जॉय करतो आहे. प्रत्येक गोष्टीचा आम्हाला इथे खूप मनमुराद आहे. स्वातीताईंचं तर नेहमी ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष असतं, पण त्या खूप हेल्पिंग नेचरच्या आहे. मी रक्षा श्रीराम शिंदे. ज्यावेळेस आम्ही ना जॉगिंग ट्रॅकवर यायचो तिथे ना स्वातीताईंनी ना बोर्ड लावलेला होता. खूप दिवसाची इच्छा होती की ह्या वेळेस पण दांडिया ठेवलेला आहे आणि 18 ते 2 असा त्याचा कालावधी होता. मग आम्हाला सहभाग घ्यायचाच होता, कारण की खूप दिवसाची इच्छा होती त्या गरबा शिकायचा. मग तो शिकायचा कसा, मग स्वातीताई भांबरेंनी जो बोर्ड लावला त्यामुळे त्या माध्यमातून आमचा हा पूर्ण झाला. आणि ज्यावेळेस आम्ही क्लासला सुरुवात केली त्यावेळेस आपल्या ताई आहे ना गरबा छान शिकवला त्यांनी आम्हाला. केतकी ताईंनी आम्हाला गरबा छान शिकवला आणि जी लहानपणापासून जी इच्छा होती गरबा शिकायची, कारण की आपल्याकडे नाही एवढं आपण करत, आपल्या घरांमध्ये वगैरे नाही, पण आमच्या केतकी ताईंनी आमच्याकडून छान करून घेतलं. म्हणजे काही माहीत नव्हतं, गरबाचा कोणताही स्टेप आम्हाला येत नव्हता, पण त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने शिकवला. त्यांच्याबरोबर जे सहकारी होते साक्षी वगैरे ह्या मुलींनी पण आम्हाला खूप छान शिकवलं. आणि लेझिम जर ताई बोलला ना, कारण लेझिम खरंच शाळेत असताना लेझिम खेळलो, तर त्याच्यानंतर आता वाटलं तर आपण काही लेझिम खेळणार नाही, पण इथेही तो आम्हाला परत चान्स मिळाला लेझिम खेळण्याचा, तेव्हा खूप आनंद घेतला आम्ही. खूप सगळ्या भगिनींनी खूप आनंद लुटला आम्ही ह्यावेळेस. आणि पुढच्या वर्षी आम्ही परत असंच गरबा शिकायला ताईकडे येणारच आहोत, केतकी ताईकडे. त्यामुळे स्वाती ताईंचे आणि केतकी ताईंचे खूप खूप आभार. माझा अनुभव खूप छान होता. खरं तर आम्ही शिवसत्य ग्राउंडला योगासाठी येतो, तिथे आम्हाला स्वाती भामरे मॅडमने सांगितलेलं, नगरसेविका स्वाती भामरे यांनी सांगितलेलं की इथे गरबा सुरू होतो आहे, तर तुम्ही त्या वर्कशॉपला व्हिजिट करा असं. तर मग आम्ही इथे आलो आणि आम्हाला इतकं छान वाटलं. केतकी मॅडमने, साक्षी वगैरे त्यांच्या ज्या मुली आहेत त्यांनी इतकं छान व्यवस्थित समजून सांगितलं आम्हाला. सगळ्या स्टेप्स वगैरे खूप व्यवस्थित घेतले त्यांनी आमच्या, आणि आम्हाला वाटत नव्हतं की आम्ही आत्ता करू शकू ह्या वयामध्ये असं, पण तरी त्यांनी खूप सुंदर याने शिकवलं आहे आम्हाला. स्वातीताई भामरे यांच्या माध्यमातून आणि केतकी चौधरी मॅडम यांच्या दोघींच्या सहकार्याने हा 15 दिवसाचा वर्कशॉप आयोजित केला जातो. आम्ही आणि दरवर्षी तो असतो. मागच्या वर्षी आम्ही जॉईन केलेलं होतं.
आणि याही वर्षी हा वर्कशॉप अगदी अत्यंत उत्साहात वगैरे हे म्हणजे परिपूर्ण झालेला आहे. काही वेळेस आम्ही आता कसं आहे की काही स्त्रिया वर्किंग वुमेन्स असतात, त्यांना वर्षभर त्यांना इतर काही करायला संधी मिळत नाही वगैरे, तर या वर्कशॉपच्या वेळासुद्धा आम्हाला सूट होतील अशाच त्यांनी ठेवलेल्या आहेत की जेणेकरून आम्ही आमचं घरचं काम, नंतर काही आमचं बाहेरचं वर्क वगैरे जे काय असेल ड्युटी वगैरे करून आम्ही इथे येऊ शकतो. आणि अगदी बारकाईने केतकी मॅडम आम्हाला स्टेप्स सांगत असतात. आमच्या आता साधारण वयाच्या याच्यानुसार तेवढी फ्लेक्झिबिलिटी नसल्यामुळे पण त्या खूप प्रयत्न करून आणि आमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतात आणि जेणेकरून आम्ही आता साधारण घटस्थापनेच्या दिवशी आमचा इव्हेंट आहे तर त्यासाठी आम्हाला त्या तयार करत असतात. आणि एकंदरीत आता आमच्याही मनात त्यामुळे एक जल्लोषाचं उत्साहाचं हे निर्माण झालेलं आहे आणि आमच्या सर्व ग्रुपमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे आणि तो इव्हेंट आम्ही साजरा करायला आम्ही आता सिद्ध आहोत आणि त्यासाठी केतकी मॅडमचे आभार.